काय चालू होतं आपलं? रच किती नंबरचं चालू होतं? झाले होते ना? हा. बरोबर. गोष्टी नंतर करता बैल गेल्या. कॉल करा. चला, झालं का? आज काय ब्लॅक डे आहे का? 4 5 6 7 भारत सरने घातलं. धरून फिरून आलते काय? चला, झालं का सर्वांचं? काय ते सर्वांचं बी हे आलं असेल सर्वांनी. सर्वांचं आलं सांगायचं काम नाही तर. एटचं ई टाटा इनॅडिकेट सर्वांचं आलं. लक्षात काय म्हटलं? क्यूज मदर इज द सिस्टर ऑफ आर. क्यूची मदर सिस्टर कोणाची आहे म्हणते? अँड द डॉटर ऑफ यस, डॉटर कोणाची आहे म्हणते? यन इज द डॉटर ऑफ आर. यन काय म्हणते? डॉटर आहे कोणाची? आर ची. अँड द सिस्टर ऑफ यम. मग अँड वापरला ना, कोणाची वापरते? फर्स्ट पर्सन. यन इज द डॉटर ऑफ यम. विचार हाऊ इज यम रिलेटेड टू यस. यम कोण लागते म्हणते? यस तर सन लागते. सन लागते का? सन सन मुलाचा मुलगा ब्रदर. नंतर डॉटर सन डॉटरचा मुलगा लागते. नाही काय? डाटा डाटा आहे का? सेंटर आहे का? नाही.
हा? तुम्ही सांगा तर काय 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 नाही समजलं हे सांगा पहिले. काय नाही समजलं, हे क्यू समजलं काय म्हटलं आता बरं. क्यूची मदर सिस्टर कोणाची आहे? म्हणजे क्यूची आई, ही क्यूची आई झाली. ही बहीण आहे कुणाची झाली? आरची बहीण. इथं कोण आलं? ऍड कोण आहे तिथे? फर्स्ट पर्सन कोण आहे? क्यू. क्यू नाही, क्यूच मदर आहे. क्यू थोडी आहे तिथं तर. क्यूच मदर आहे ती. क्यू थोडी आहे. क्यूज मदर, डॉटर ऑफ इयर. जे क्यूची मदर आहे ती काय डॉटर कोणाची आहे? नंतर यन इज द डॉटर ऑफ आर. आर ची डॉटर कोण आहे? अँड वापरलं, अँड कोणाची वापरली म्हणजे यन इज द सिस्टर ऑफ यम. यन सिस्टर आहे कोणाची? विचारलं काय यम कोण लागते म्हणजे यमचा. यमचं जेंडर आहे का? नाही. म्हणून डाटा नाही यार, डाटा किती पाहिजे म्हटलं होता नाही. परत समजलं ना. चला. सांगत नाही बरोबर. आलं ना परत ना. ही इज द सन ऑफ ए. ही काय म्हणते? सन आहे कोणाचं? नंतर काय म्हणते? डी इज द सन ऑफ ए. डी पण काय म्हणते? कोणाचा? एचा. ही इज द मॅरिड टू सी. ही कोणासोबत मॅरिड आहे? नंतर काय म्हटलं? बी इज अ सी डॉटर. बी काय म्हणते? सी ची डॉटर आहे. विचारलं काय हाऊ इज डी रिलेटेड टू बी. बी चा डी कोण लागते? कोण लागते? नंतर काय विचारलं? बी द सिस्टर ऑफ बी. बी सिस्टर आहे कोणाची?
डी इज द सिस्टर ऑफ एम. डी सिस्टर आहे कोणाची? एम इज द ब्रदर ऑफ के. एम भाऊ आहे म्हणते कुणाचा? के चा. आणि के इज द फादर ऑफ सी. के फादर आहे कोणाचा? सी. हाऊ इज द के रिलेटेड टू बी. के कोण लागते? बी ब्रदर. झालं समजलं? बरोबर सॉल्व करता. काम तुझं निघलं नका त्याचा प्रश्न नाही आहे. काम तुझं मला काही प्रॉब्लेम आता सरळ
काय म्हटलं, पी इज द ब्रदर ऑफ क्यू अँड आर. पी काय म्हणते, भाऊ आहे कोणाचा, क्यू आणि आर. नंतर यस इज द आर्स मदर. यस काय म्हणते, आरची आई आहे. टी इज द पीज फादर. टी काय म्हणते, फादर कोणाचे, पी चे फादर कोण आहे, टी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कॅनॉट बी डेफिनेटली ट्रू. काय म्हटलं त्यांनी, कॅन नॉट बी डेफिनेटली ट्रू. कोणतं ट्रू नाही आहे म्हणजे. टी इज द क्यू फादर. टी क्यू चे फादर आहे का, आहे, हे राईट आहे. पण आपल्याला काय पाहिजे, रॉंग पाहिजे. यस इज अ पीस मदर. टी ची मदर आहे का यस. टी इज अ यस हजबंड. टी यस चा हजबंड आहे का. क्यू इज द टी सन. क्यू टी चा सन आहे का, नाही. कळलं. नंतर इकडे पी इज द सन ऑफ क्यू. पी काय, सन आहे कोणाचा, क्यू अँड आर आर द सिस्टर वन अदर. क्यू आणि आर काय, एकमेकीच्या बहिणी आहे. टी इज द मदर ऑफ आर. टी काय म्हणते, मदर आहे कोणाची, आरची. इफ यस इज अ सन ऑफ टी. जर यस जर मुलगा असेल म्हणते कोणाचा, टीचा, तर काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द करेक्ट. स्टेटमेंट करेक्ट. टी इज द ब्रदर ऑफ क्यू. टी ब्रदर आहे का क्यूचा, कोण लागते, क्यू कोण लागते. विचारलं टी इज द ब्रदर ऑफ क्यू. टी कोण लागते क्यूचा, टी ब्रदर आहे का क्यूचा, टी कोण लागते. यस इज द कझिन ऑफ पी. यस कझिन आहे का पीचा, यस कोण लागते पीचा, यस कोण लागते. क्यू अँड एस आर द सिस्टर. क्यू आणि यस सिस्टर आता. यस इज द मॅटर्नल अंकल ऑफ पी. पीचा यस मॅटर्नल अंकल आहे. आता समजलं नाही तर विचारा पुन्हा, मी सांगतो, समजून सांगतो. समजलं सर्वांना, बरोबर सांगा.
Q is the daughter of A. काय म्हटलं Q is the daughter of A. नंतर काय म्हटलं J is the brother of Q. जे काय म्हणजे भाऊ आहे कोणाचा Q. नंतर J is the son of R. जे काय म्हणजे son आहे कोणाचा R. J is the father of S. जे काय म्हणजे father आहे कोणाचा S. नंतर it is given that A is the mother of Q. ते काय म्हणते ओके आर का काय होणार then what is the relation of R with respect to S? R कोण लागेल असतं ग्रँडफादर कोण लागेल ग्रँडफादर. नंतर इकडे आरला P is the son of Q. P काय म्हणते son आहे कोणाचा Q काय म्हणते मदर आहे म्हणते कोणाची D काय म्हणते सिस्टर आहे कोणाची U काय म्हणते फादर आहे कोणाचा X. Y the daughter of P. Y काय म्हणते daughter आहे कोणाची P. V is the wife of N. V काय N ची काय होती वाईफ आहे. नंतर हाऊ इज द Y रिलेटेड टू X. Y कोण लागते म्हणते X काय लागते जर X जर विचारलं तर Y कोण लागते का जर ऑप्शन असेल तर तो पर्दा बरोबर करतो नको रिफ्लेक्ट होत बस थँक्यू डी आणि सी करा रे पटापट सॉल्व. एकदा कन्सेप्ट समजल्यानंतर स्पीड वाढला पाहिजे. झालं झालं का सर्व सर्व झाले.
झालं का? डायग्राम येऊन नाही राहिलाय. हा? सांगू इकडे माझा डायग्राम काय लागत नाही का बरं? समज हे मी समजणार आहे का? आणत आणत म्हणत असते आणखी नाही काय म्हणत असते आणतच म्हणत असते. 15th काय आलं म्हटलं? डी डाटा इन टिकेट. आणि 16th डी एचा डी काय म्हणते? एचा मुलगा. ही इज द मदर ऑफ पी. सी मदर ऑफ पी ची अँड वाईफ ऑफ डी. डी ची वाईफ आहे कोण? सी. आणि मदर कोणाची आणते? पी ची. हाऊ इज द ए रिलेटेड टू सी? ए कोण लागते म्हणते सी? एचा जेंडर आहे आपल्याजवळ नाही. आईल डाटा इन ऍडिट. ठीक आहे. नंतर इकडे ए इज द ब्रदर ऑफ आर. सी इज द मदर ऑफ डी. आणि एम इज द सिस्टर ऑफ सिस्टर. आता हे दोन डायग्राम वेगवेगळ्या नाही काढला, जॉईन नाही झालं, काही नाही करला असतो. जर सांगितलं तर जॉईन करायला लागते असं काही नाही आहे. जर म्हटलं तर जॉईन करायला लागलो. ते वेगवेगळे आहे तर वेगवेगळं. विचारलं का एम कोण लागते म्हणते बीचा. एम कोण लागते बीचा? बघा ऍक्टो व्यवस्थित शांततेत एक एक पॉइंट काढा. जर जॉईंट होतच नसेल तर वेगवेगळे काढून ठेवा, नंतर जॉईन करा. जसे डायरेक्शनचे करत होतो आपण तशा टाइप मध्ये.
दुनिया झालं का फर्स्ट सेकंड फर्स्ट काय आलं ई ई सेकंडचं ई सेकंड झालं का डायग्राम आल्या का सर्वांनी कोणाची नाही आहे एक दोन तीन आणखी चार चौघांचे डायग्राम नाही आहे बाकी द्यायचे आले टाटा बागा नाही बरं ना सेकंड पर्सन कोण आहे हा पहिले कोण विचारला डी पहिले विचारला म्हणून तो काय झाला सेकंड कोण विचारला की म्हणून तो काय झाला सेकंड पर्सन मग आता सेकंड पर्सन साठी वापरला तर ई इज हजबंड ऑफ एफ ई हजबंड आहे कोणाचा एफ ही हजबंड आहे एफचा एफचं जेंडर काय येईल मग एफ काय येईल ही हजबंड आहे एफ काय येईल फिमेल हा नंतर डी इज अ मॅरिड टू बी डी बी सोबत मॅरिड आहे बीचं जेंडर काय येईल हा बी हुज फादर इज ए बी हुज कोणासाठी वापरलं हुज बी साठी म्हणजे बी चा फादर कोण आहे ए आहे बी चा फादर ए बी चा फादर ए रजिस्टर जागाच नाही कुठं नाही एच इज द डॉटर ऑफ जी एच डॉटर आहे जी ची जी आला आपल्यात नाही नंतर जी इज अ मॅटर्नल अंकल ऑफ सी सी चा जी काय म्हणते मॅटर्नल अंकल म्हणजे आईचा भाऊ नंतर काय म्हटलंय सी इज द डॉटर ऑफ एफ सी काय एफ ची डॉटर एफ आलाय ना आपल्यात एफ ची डॉटर सी एफ ची डॉटर आलं ना
फादर ए. आता का नाही आला? तुमचं कुठं? हे. तर जे जॉईंट होत नाही त्याला वेगवेगळं काढून ठेवा, नंतर त्याला जॉईंट करा. लक्ष द्या. सांग काय म्हटलं? डी इज अ डॉटर ऑफ ई. डी काय म्हणते? डॉटर आहे कोणाची? हीच. नंतर काय म्हटलंय? हू वापरलाय. हू कोणासाठी वापरते? सेकंड पर्सन कोण? म्हणजे ई इज द हजबंड ऑफ एफ जेंडर झालं. डी इज द मॅरिड टू बी. डी कोणासोबत मॅरिड आहे? बीचं जेंडर. नंतर म्हटलं हू. हूच कोणासाठी वापरते? सेकंड पर्सन कोण आहे? म्हणजे बी हुज फादर इज ए. म्हणजे बीचा फादर ए आहे. बीचा फादर कोण आहे? ए. हा बीचा फादर कोण झालं? फादर. जेंडर आलं त्या. नंतर काय म्हटलं? डी इज अ डॉटर ऑफ जी. आता इथं जॉईन करता येते का? डी काय म्हणते? यच. यच काय? डॉटर आहे कोणाची? जी हू इज द मॅटर्नल अंकल ऑफ सी. जी काय म्हणते? मॅटर्नल अंकल म्हणजे त्याचं जेंडर आलं जीचं. म्हणजे आईचा भाऊ आहे ना कोणाच्या? सीच्या आईचा भाऊ. अशी डायग्राम आली हो का नाही? नंतर काय म्हटलं? सी हू इज द डॉटर ऑफ एफ. सी काय म्हणते? डॉटर आहे कोणाची? एफ ची. म्हणजे इथं सी येईल. सी आली. हे डायग्राम सीची आई, सीच्या आईचा भाऊ जी, आणि जीची मुलगी यच.
जमलं का? समजलं का? अहो इथं डी रिलेटेड टू ए, डी कोण लागते म्हणते एच, एच कोण लागते डॉटर इन लॉ. अहो इथं एफ रिलेटेड टू एच, एफ कोण लागते म्हणते एच, एफ एफ कोण लागते आठ, कोण लागते, समजलं हो का नाही? बरोबर ना? बघा. वेगवेगळं काढा तर जॉईंट होत नसेल तर नंतर त्याला जॉईन करा.
इन अ फॅमिली देअर आर द 6 मेंबर्स. फॅमिली किती मेंबर आहेत ते व्यवस्थित समजा. कोण आहे पी क्यू आहे पी क्यू. पी अँड क्यू आर द पॅरेंट. पी आणि क्यू काय म्हणते मेंबर सांगितले का. नंतर काय म्हणतात पी बिल द मेल मेंबर. पी काय म्हणते मग क्यू काय होणार. Yes is the only son of R. आणि काय म्हणतात आर इज द ब्रदर ऑफ पी. हो वापरलाय ना कार्यक्रम आपण हो करू कोणाला वाचता आपण आर. आर काय म्हणते भाऊ आहे कोणाचा. यस इज द सन ऑफ आर. आरचा सन कोण आहे. टी इज द सिस्टर ऑफ यस. टी काय म्हणते सिस्टर आहे कोणाची. टी इज द डॉटर इन लॉ. क्यू काय म्हणते यूची म्हणजे यू कुठे येईल असं. नंतर काय म्हणतात यू हुज हजबंड घालतात. यूचा हजबंड काय असते सगळा म्हणजे यूचं जेंडर काय बरोबर आहे. डायग्राम आली सर्व हो का नाही हो. हाऊ मेनी मेल मेंबर्स आर देअर इन द फॅमिली. फॅमिली मेल फॉर पी. हाऊ इज द यू रिलेटेड टू पी. यू कोण लागते पीचा. यू कोण लागते यू पीची मदर. झालं समजलं खरंच सर्वांना डन. ठीक है हम जाएंगे. ओके थैंक यू हैव नाइस डे.